रसिक मित्र हो, नमस्कार. कौन कहता है मोहब्बत की जुबां होती है, या लेखाचं वाचन आता ऐकूया. लेखक श्रीनिवास बेलसरे. पूर्वप्रसिद्धी दैनिक प्रहार. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. कौन कहता है मोहब्बत की जुबां होती है. कौन कहता है मोहब्बत की जुबान होती है. मित्र हो, आपल्या देशात संगीत हा कायमच मनोरंजनाचा एक लोकप्रिय प्रकार होता आणि आहे. लोक सिनेसंगीताचे वेडे होते. सिनेमा पाहून आल्यानंतरही त्यातली गाणी रेडिओवर ऐकायला मिळायची. तोही एक मनस्वी आनंद होता. पण बराचसा एकट्यानं किंवा कुटुंबियांसमवेत घ्यायचा आनंद. मित्र हो, 80च्या दशकात मात्र एक काळ असा येऊन गेला की गझल या प्रकारानं सगळ्या भारतावर जबरदस्त मोहिनी टाकली. या काळात संगीत हा सामूहिक आनंद घेण्याचा उत्सव झाला. जागोजागी गझलांचे कार्यक्रम होत. लोक महागडी तिकीटं काढून तिथं हजेरी लावायचे आणि सामुदायिकपणे गझलांचा, त्यातल्या कवितेच्या बारकाव्यांचा आस्वाद घ्यायचे. तो मोठमोठ्या लाँग प्ले रेकॉर्ड्सचा जमाना होता. ज्यांना परवडायच्या त्या अशा रेकॉर्ड्स घेऊन रात्रीच्या शांततेत निवांतपणे ऐकत. ज्यांना हे शक्य नसायचं ते हॉटेलात जाऊन गझलांचा आनंद घेत. अनेक हॉटेल्समध्ये संध्याकाळपासून अशा रेकॉर्ड्स लावून ठेवलेले असत. तिथं तर लोक खास गझला ऐकायलाही गर्दी करत. या काळात जगजीत सिंग आणि चित्रा सिंग ही नावं लोकांच्या ओठावर खेळत होती. गुलाम अली भारतात येऊन गेल्यावर तर काय, गझल या प्रकाराला जास्तच महत्त्व आलं. मात्र गझल किंग असं म्हटलं जायचं ते पद्मभूषण जगजीत सिंग यांनाच. आजही प्रेमगीत, अर्थ, साथ साथ हे सिनेमे लोकांच्या लक्षात आहेत ते जगजीत सिंगांच्या गझलांमुळंच. त्यांची प्रत्येक गझल अर्थपूर्ण असायची, कारण त्यांची गायकी बोलप्रधान होती. ते लोकांना सहज समजतील अशाच गझला निवडत. कधीकधी तर हा माणूस गझल सुरू असतानाच संगीताचा आवाज बारीक करून अवघड शब्दांचे अर्थ समजावून सांगायचा. कित्येकदा संगीत सुरू ठेवून गमतीदार किस्से सांगून हसवायचा. श्रोत्यांशी जणू त्यांचा संवाद सुरू असायचा. त्यांचा कार्यक्रम म्हणजे एक आनंद सोहळा असायचा. गायक आणि श्रोत्यांमध्ये तादात्म्य निर्माण व्हायचं. श्रोते काव्यानंदात आणि संगीतात न्हाऊन निघत. सगळी मैफलच मनानं एकरूप होऊन जायची. अशीच साहिर होशियारपुरी यांची एक गझल जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांनी गायली होती. मी साहिर होशियारपुरी असं म्हटलं. हे साहिर लुधियानवी नाहीत. पंजाबच्या होशियारपूरमध्ये जन्मलेले रामप्रकाश शर्मा यांचं शायरीतलं टोपण नाव होतं साहिर होशियारपुरी. शाहीर नव्हे, साहिर. साहिर होशियारपुरी या कवीनं चक्क पर्शियन भाषेत MA केलेलं होतं. पहिल्या ओळीत श्रोत्यांच्या मनावर कब्जा करणारे त्यांचे शब्द होते. कौन कहता है मोहब्बत की जुबां होती है, ये हकीकत तो निगाहों से बयां होती है. आणि खरंच त्या काळी प्रेम ही फार नाजूक भावना होती. ती बहुतेक वेळा अव्यक्तच असायची. हल्लीसारखी झटकन आणि स्पष्ट शब्दात प्रकट होण्याइतकी ती धीट नव्हती. मग सगळा नजरेचाच खेळ. प्रेमाची मुग्ध आणि गूढ भाषा होती नजरेची. नुसते कटाक्ष आणि नेत्रपल्लवीतून सगळं सांगायचं आणि ओळखायचं, समजून घ्यायचं. प्रत्यक्ष भेटी तरी कुठं व्हायच्या. नुसतंच दुरून पाहणं, मोनालिसासारखं एखादं संदिग्ध अर्धवट स्मित किंवा खोटा बहाणा करून हसणं आणि सगळ्यांबरोबर हसता हसता हळूच हव्या त्या व्यक्तीकडं बघून घेणं. तरीही ती गूढ अनावर ओढ मात्र दोन्हीकडून सारखीच असायची. वर्गात नुसतं दिसणं, कुणा कॉमन मित्राकडं किंवा मैत्रिणीकडे जाताना तिच्याकडं नुसतं पाहणं, तिची वेळ पकडून मिळवलेली रस्त्यातली एखादी चोरटी नजरानजर, बस झाला संवाद. तरीही
एखाद्या दिवशी ही नजरभेट झाली नाही तर मनाची केवढी उलाढाल व्हायची. आणि भेट झाली, तो किंवा ती भेटली, तरीही मनातली खलिश म्हणजे वेदना, रुखरुख जास्तच तीव्र व्हायची. कारण किती क्षण ही नजरभेट चालणार आहे हे माहीत नसायचं. एक शब्दही बोलता येत नाही म्हणून दोन जीवांची केवढी तगमग. हे सगळं साहिर होशियारपुरी यांनी अगदी हुशारीनं केवळ 2 ओळीत मांडलं होतं. त्या ओळी कोणत्या आहेत? ते लिहितात, वो न आए तो सताती है खलिश सी दिल को. वो न आए तो सताती है खलिश सी दिल को, वो जो आए तो खलिश और जवां होती है. तिच्या नुसत्या दर्शनानं मन किती प्रसन्न हलकं फुलकं व्हायचं. मनाचं आकाश उजळून निघायचं. पण मग दिवसभरातला दुसरा कोणताच प्रसंग महत्त्वाचा नसायचा. दिवसभरात पाहिलेलं कोणतंच दृश्य इतकं झगमगतं वाटायचंच नाही. रूह को शाद करे दिल को जो पूर नूर करे, रूह को शाद करे दिल को जो पूर नूर करे, हर नज़ारे में ये तनवीर कहाँ होती है. रूह को शाद करे दिल को जो पुरनूर करे, हर नजारे में ये तनवीर कहाँ होती है. भावनेला नुसता पूर यायचा. तारुण्यातल्या प्रेमाचा केवढा अवर्णनीय अनुभव येतो. मनात उठलेलं ते प्रेमभावनेचं तुफान कसं थांबवणार? त्याला शब्दातून बाहेर येऊ दिलं नाही तरी ते नजरेतून ओसंडून वाहणारच ना. प्रेमिकांच्या डोळ्यात सगळं साफ दिसायचं. जब ते सैलाब ए मोहब्बत को कहाँ तक रोके, जब ए सैलाब ए मोहब्बत को कहाँ तक रोके, दिल में जो बात हो आँखों से आया होती है. यौवनातल्या अनावर भावना प्रेमिकांना आतून अक्षरशः बेचैन करतात. चंदनाची चोळी माझे अंगांग जाळी यासारखी प्रेमवेडी अवस्था असते ती. त्यामुळं शायर म्हणतो, जीवन एखाद्या धुमसणाऱ्या चितेसारखं झालं आहे. ती धडाधडा पेटतही नाही किंवा जळून विझून तिचं रूपांतर धुरातही होत नाही. असं कसं आहे यौवनातलं जळणं? जिंदगी एक सुलगती सी चिता है साहिर, जिंदगी एक सुलगती सी चिता है साहिर, शोला बनती है न ये बुझ के धुआं होती है. जिंदगी एक सुलगती सी चिता है साहिर, शोला बनती है न ये बुझ के धुआं होती. गेले ते दिवस, ती हुरहुर, ते झुरणं, स्वतःशीच हसणं, मनातल्या मनात रडणं. जेव्हा सगळी अभिव्यक्ती स्पष्ट, बटबटीत, भेसूर म्हणावी इतकी शारीर आणि थेट झालेली असताना आता फक्त त्या रम्य आठवणींचा नॉस्टॅल्जिया. कहता है मोहब्बत की जुबान होती है.
कौन कहता है मोहब्बत की जुबां होती है या गझलविषयीचा श्रीनिवास बेलसरे यांच्या या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं. त्यांचा मोबाईल नंबर 9969921283. पूर्वप्रसिद्धी दैनिक प्रहार. हा लेख आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण लेखक श्रीनिवास बेलसरे यांनाही कळवू शकता किंवा मलाही माझ्या व्हॉट्सअपवर कळवू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8329730186. मी दत्ता सरदेशमुख.